श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला हा भक्तिमय प्रवास आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन म्हणजेच बेल आयकन ऑन करा. चला तर मग आज तिसऱ्या अध्यायातील महत्त्वपूर्ण ओवी समजून घेऊया. की प्राप्त कर्म सांडीजे ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील असून 46व्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतात की आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म, आपल्याला प्राप्त झालेले कर्तव्य कर्म सोडून दिल्याने नैष्कर्म्यपणा प्राप्त होतं असं म्हणणे म्हणजे व्यर्थ आहे आणि मूर्खपणाचे आहे. अशा पद्धतीचा हा सरळ सरळ ओवीचा भावार्थ आहे. आता आपण ओवीच्या सखोल चिंतनाकडे थोडंसं वळूया. अहो, कर्तव्य सोडल्याने मुक्ती मिळत नाही. देवाने आपल्याला जे कर्तव्य कर्म दिलेले आहे ते योग्य भावनेने करणे हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे. मनुष्याला वाटते संसार सोडला, कामधंदा सोडला, कर्तव्य टाकले म्हणजे आपण नैष्कर्म्य होऊ, पण हे खरे नाही. कारण कर्म टाकले तरी मन कर्म करतच राहते. ही ओवी समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत पाहूया. एक साधू महात्मा अनेक वर्ष आपल्या घरामध्ये राहूनच संसार करतच देवपूजा करत होता. त्याची भक्ती चांगल्या पद्धतीने चालू होती. परंतु त्याला असं वाटलं की आपण संसार सोडून जंगलामध्ये जाऊया आणि नामस्मरण करूया, म्हणजे आपल्याला संसाराच्या बंधनातून आपण मुक्त होऊ. आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. तो जंगलामध्ये गेला आणि एक छोटीशी झोपडी बांधली. आता त्याला वाटलं की मी संन्यासी झालो, आता फक्त मी देवाचे नामस्मरण करीन. सुरुवातीला काही दिवस शांतपणे त्यांनी साधना केली. पण काही दिवसांनी एक समस्या आली. त्याच्या झोपडीमध्ये साधना करत असताना उंदीराचा आवाज येऊ लागला. उंदीर इकडून तिकडे सैरावैरा धावू लागले. उंदीराचा अडथळा येऊ लागला. ते त्याचे वस्त्र कुरतडू लागले. साधूच्या मनात विचार आला की या उंदरापासून बचाव कसा करायचा. मग त्यांनी एक आयडिया काढली. त्याला वाटलं की या उंदरांना गप्प बसवण्यासाठी आपण एक मांजर आणलं पाहिजे, मग उंदीर पळून जातील. म्हणून त्या साधूने गावामध्ये जाऊन एक मांजर घेऊन आला. आता मांजर उंदीराचं राखण करू लागलं, म्हणजे मांजराला घाबरून एकही उंदीर झोपडीमध्ये येईना. परंतु आता नवीन समस्या आली. मांजराला दूध कुठून आणायचं हा भाग साधूला चिंताग्रस्त करून टाकला. मग तो गावात जातो आणि परत एक गाय घेऊन येतो. आता गाय आणली, मांजराचा दूध पिण्याचा प्रश्न मिटला. परंतु आता नवीन समस्या निर्माण झाली की ह्या गायीला गवत कोण घालेल, ह्या गायीची निगा कोण राखेल. मग त्याने विचार केला की गायीची सेवा करणारा आपण एक बाई आणली पाहिजे. मग तो गावामध्ये परत गेला आणि गावामधून एक बाई त्यांनी घेऊन आला. मग ती बाई गाय राखू लागली. थोड्या दिवसांनी गावातील लोक जंगलात आली आणि महाराजांना बोलू लागली, महाराज तुमच्याकडे बाई पण आहे, तुमच्याकडे गाय पण आहे, तुमच्याकडे मांजर पण आहे, तुमच्याकडे घर पण आहे. मग तर तुम्ही गावामध्ये होतं काय ते चुकीचं होतं. जंगलामध्ये येऊन तर सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे असतील तर हा कसला संन्यास.
गावातील लोकांचे बोलणे ऐकून साधू विचारातच पडला. त्याला स्वतःचा मूर्खपणा समजला. मी संसार सोडला होता, पण संसार माझ्या मागे मागेच आला. तेव्हा त्याला कळालं की संसार बाहेर नसतो, संसार मनात असतो. माणूस घर सोडतो, पण इच्छा, वासना आणि सवय सोडत नाही. म्हणून जंगलामध्ये जाऊन सुद्धा नवीन संसार तयार होतो. म्हणून बाह्य कर्म सोडणे म्हणजे नैष्कर्म्य नव्हे. खरे नैष्कर्म्य म्हणजे कर्म करताना मी कर्म करतो हा अहंकार सोडणे होय. खरे नैष्कर्म्य म्हणजे कर्म नसणे नाही, तर कर्म करूनही कर्माचे बंधन नसणे म्हणजे नैष्कर्म्य. जसे कमळाचे पान पाण्यात असते, पण ते कधीच भिजत नाही, अगदी त्याप्रमाणे. म्हणून माऊली हरिपाठात बोलून गेले, आसोनी संसारी जीव वेगू करी. आसोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी, वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा, बाह्य सदा. हारी मुखे म्हणा, हारी मुखे म्हणा. म्हणून महाभारताच्या युद्धभूमीवरती जेव्हा अर्जुन आपल्या आप्तजनांना पाहून युद्ध न करण्याचं मनामध्ये आणतो, कर्तव्य कर्म न करण्याचं मनामध्ये आणतो, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्याला सांगतात, अर्जुना, कर्म न करता पुरुषाला नैष्कर्म्य प्राप्त होत नाही व केवळ संन्यासानेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत असते असं सुद्धा नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहेत, जरी कराव्याचे सोडून दिले तरी इंद्रियाचा स्वभाव नाहीस होईल का? कानाने ऐकायचं सोडेल का? डोळ्यांचे तेज जाईल का? नाकपुड्या श्वास घेणं सोडतील का? प्राण आणि अपान वायूच्या गतीस बंदी होईल का? बुद्धी कल्पना करणे सोडेल का? हे सगळे तर कर्मच झाले ना. म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्या जीवाला कर्माचा त्याग केव्हाच घडत नाही. म्हणून माऊली सांगतात, तुम्ही संसारात राहा, कर्म करा, पण मन मात्र नामस्मरणामध्ये ठेवा, चित्त मात्र नामस्मरणामध्ये ठेवा. ही उभी आपल्याला सांगते, कर्म सोडू नका, कर्म करत नाम घ्या. संसार सोडू नका, संसाराची आसक्ती सोडा. कर्तव्य टाकू नका, कर्तव्याची पूजा करा. कारण कर्म सोडणारा संन्यासी नसतो, कर्म देवाला अर्पण करणारा खरा संन्यासी असतो. म्हणून कर्म करत राहा, पण कर्तेपणा सोडा. यालाच नैष्कर्म्य योग म्हणतात. आपल्याला जर हे ओवी चिंतन आवडलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. आणि हो, हा व्हिडिओ इतर ग्रुपलाही नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.